चला आज आपण पाहूयात अपूर्णांक। या अपूर्णांकामध्ये अपूर्णांकाचा लहान मोठेपणा आपल्याला शोधायचा आहे। आपल्याला अपूर्णांक दिलेला आहे 3/5, दुसरा आहे 7/9, तिसरा आहे 5/6 आणि नंतर आहे 11/13। यामध्ये लहान अपूर्णांक आणि मोठा अपूर्णांक शोधायचा आहे। यांचे तिरकस गुणाकार करून घ्या, दोघांचे ग्रुप तयार करून। 27 7 5 35, 13 5 65, 11 6 66। आता जे लहान आलेले आहेत ते अपूर्णांक, दोन अपूर्णांक आपण लिहून घेऊयात। त्यातला ज्यांच्या डोक्यावर लहान संख्या आहे तो लहान आहे, म्हणजे 3/5 हा लहान आहे, आणि ज्यांच्या डोक्यावरती इथे लहान संख्या आहे 5/6 हा लहान आहे। म्हणून लहान अपूर्णांक शोधत असताना आता आपण जसं केलं त्याचनुसार पुन्हा तिरकस गुणाकार करून घेऊ, आणि ज्यांच्या डोक्यावर लहान संख्या लिहिली आहे त्याला आपण लहान म्हणू, म्हणजे 18 आणि 5 25। याचा अर्थ सर्वात लहान अपूर्णांक जो आहे तो आहे, सर्वात लहान अपूर्णांक तो आहे 3/5। अशा पद्धतीने आपण सर्वात लहान अपूर्णांक शोधू शकतो। व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।